कच्ची मँगो बाईट एकदा खाल्ली की परत परत खाल. बाजारात कैऱ्यावाल्यात आणि पोरांना सुट्ट्या पडल्या. पोरांनी सारखी चॉकलेट खाण्यापेक्षा अशी कॅन्डीच केली तर. म्हणून जास्त नाही, फक्त 2च कैऱ्या घेतल्या, धावल्या, सोलल्या आणि अशा कापल्या. आता कापलेल्या कैरीचं सगळं तुकडं मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि चांगलं बारीक केलं. असं बरं, ही कॅन्डी करायला जास्त साहित्य लागत नाही. चवीपुरतं वाईच मीठ घालायचं, मग ते साधं असो नाही तर कालं. चमचाभर जिरा आपण गरम करून घेतला आणि त्याची पावडर केली. जिरं गरम करून त्याची ताजी पावडर घातल्यामुळं त्याची चव वाईट जास्तच चांगली लागते. काय समजले? आता जितका कैरीचा गर त्याच्या डबल प्रमाणात गूळ घालायचा. काय समजले? तुम्हाला जर साखर घालायची असेल तर साखर घालू शकता. आणि साखरेचं आणि गुळाचं प्रमाण जर पाऊण प्रमाणात घालायचं असेल तरी चालू शकतं. बरं, आता हे सगळं साहित्य गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी घट होईपर्यंत चांगलं शिजवायचं. म्हणजे कैरीच्या गळात गुळाचा पाक चांगला मुरला पाहिजे आणि चांगला शिजला पाहिजे, कारण त्यामुळंच पाक थंड झाल्यावर वड्या चांगल्या अशा सुक्या खडखडीत होतात. बरं, हा शिजलेला पाक एका ताटाला तूप लावून चांगला थापून घ्यायचा. 1 ते 2 तासात चांगला थंड झाल्यावर त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आणि पिठी साखर घालायची. आंबट गोड कच्ची मँगो बाईट तयार. बाय, आता बघत बसाल रेसिपी कराय घ्या.